लाडकी बहीण योजना आणि आता जे काही येणारं जे बजेट आहे म्हणजेच अर्थसंकल्प, आताचा जो महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प येणार आहे 2026-27ला, तर या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तरतूद होणार आहे का? म्हणजे आर्थिक तरतूद म्हणजे 12 महिन्यासाठी जो मानधन लाडक्या बहिणींना दिल्या जातं 1500 रुपये याप्रमाणे, तर त्यासाठी एक वेगळी रक्कम बाजूला काढणं लागती, राज्य सरकारला ती मंजूर करणं लागती आणि त्यासाठी अर्थसंकल्पात त्याची तरतूद होते. यापूर्वी 12 महिन्याच्या रकमेची तरतूद झाली होती. ही तुम्हाला बाब बघा, त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढचे 12 महिने कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती. तर त्याचप्रमाणे यावेळेसच्या अर्थसंकल्पामध्ये पण अशा प्रकारची तरतूद होऊ शकते का आणि किती होणार, आणि त्याच्यावरून आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी कळणार. म्हणजे उदाहरणासाठी बघा की किती लाभार्थ्यांना पुढचे 12 महिने लाभ चालू राहू शकतो, किती लाभार्थ्यांना लाभ देण्याचा त्याच्यातनं अंदाज येईल त्या रकमेवरून. जोपर्यंत रक्कम आपल्याला दिसत नाही तोपर्यंत कळणार नाही की किती लाभार्थ्यांना पुढे 12 महिने अजून या योजनेचा लाभ चालू राहील. कारण 12 महिन्यासाठी रक्कम म्हणजेच निधीला मंजुरी ही चालू ठेवणं लागत असते. म्हणजे 12 महिने झाल्याच्या नंतर प्रत्येक वर्षाला अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी लागते. बघा 26-27च्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तरतूद होणार का? तर उत्तर ऑब्वियसली आहे, त्याचं उत्तर आहे होय. बघा नक्कीच या योजनेच्या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद होणार. पण तुम्हाला माहिती आहे 1 फेब्रुवारीलाच, आता येणारी जी 1 फेब्रुवारीची तारीख आहे, तर त्यावेळेस केंद्राचा अर्थसंकल्प मांडला जाणार. त्याच्यामध्ये आपल्या लाडकी बहीण योजनेचा निधी मंजूर करण्याच्या संदर्भात गोष्टी नसतात. तर आपल्याला महाराष्ट्र राज्याचा जो आहे तर तो अर्थसंकल्पामध्ये आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पुढे 2026साठी जेवढे बी महिने आहेत आणि तिथून पुढे पण आणखी पुढचे पण जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे पुढचे आणखी जवळपास 3 महिने असे एकूण बघा हे 12 आणि ते पुढचे असे एवढ्या महिन्याचा निधी जो आहे जवळपास तो प्रत्येक वेळेस मंजूर करावा लागतो. आणि त्या संदर्भात फेब्रुवारीच्या साधारणतः 23 तारखेच्या दरम्यान आपला पण अर्थसंकल्प येऊ शकतो. आता तारखांमध्ये थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं कारण सध्याची परिस्थिती पाहता. आणि त्यानंतर पुढील 12 महिन्यांसाठी लागणारा जो निधी आहे तर तो मंजूर होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढे आणखी 12 महिने काहीही चिंता करायची आवश्यकता पडणार नाही. ही बाब अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. पण 12 महिन्यासाठी लागणारा निधीचा जर का आपण आकडा पाहिला तर तो साधारणतः बघा 41 ते 42 हजार कोटी एवढा असतो बरं का. परंतु मागच्या वेळेस जर आपण पाहिलं तर तो किती होता, तर जवळपास 36,000 करोड रुपये होता. 36,000 करोड एवढा तो निधी होता, बरोबर. म्हणजे 36,000 करोड मागच्या वेळेस निधी त्यांनी मंजूर केला होता. तर त्याच्यातनं आपल्याला एक कळत आहे की बघा या निधीमधून आपल्याला एक गोष्ट क्लिअर कळत आहे की जर 12 महिन्याचा एकदा निधी मंजूर झाला तर पुढचे 12 महिने योजना चालते, जसं मागच्या वेळेस झालं होतं त्याचप्रमाणे. तर त्यामुळे आपल्याला अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी. आणि ते ऑब्वियसली तेवढी तरतूद होईल, काळजी करू नका. पण 42,000 होईल का? कारण मागच्या वेळेसच 36,000 करोड झाली ती, तर यावेळेस होईल का? तर यावेळेस किंबहुना याच्यापेक्षा पण कमी रक्कम मंजूर होण्याची शक्यता अगोदरच मी तुम्हाला सांगून ठेवतो आहे. कमी, कारण लाभार्थींची संख्या पण घटलेली आहे, त्यामुळे हा नंबर पण कमी येईल. परंतु या रकमेमध्ये अजून बघा काही पुरवणी मागणीच्या अंतर्गत वगैरे पण रक्कम वाढवण्यात आली. काही वेगळ्या विभागाचा पण निधी योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. तर त्यामुळे वेगवेगळे GR निघतात, हे पण तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे. तर अशी एकंदरीत जर का पाहिला आपण तर 2-3 महिन्याचा गॅप तो भरत आणला होता त्यांनी. कारण 36,000 करोडनं तर होत नव्हतं, कारण रक्कम लागते 40 ते 42,000 करोड. मग यावेळेस किती होईल? तर यावेळेस अर्थसंकल्प ज्यावेळेस मांडला जाईल त्यावेळेस कळेल. पण मात्र एवढं मात्र निश्चित आहे की मागच्यापेक्षा तरी माझ्या मते कमी रक्कम जी आहे मंजूर होण्याची शक्यता आहे. यावेळेच्या अर्थसंकल्पात एकूण किती रक्कम मंजूर करण्यात येते यावरून लाभार्थ्यांची संख्या पण आपल्याला किती राहणार पुढचे 12 महिने याचा अंदाज येईल. बघा पुढचे 12 महिने एकूण किती लाभार्थ्यांची संख्या असू शकते, किती सरकार गहाळ पडू शकतं, किती लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होऊ शकतात याचा अंदाज पण आपल्याला या अर्थसंकल्पामधून, कोणत्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पावरून आपल्या लक्षात येणार. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे आपल्यासाठी अर्थसंकल्प. त्यामुळे ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल आणि एकंदरीत 12 महिन्यासाठी जो काही लाभ आहे तर त्या निधीला जर एकदा मंजुरी मिळाली तर लक्षात ठेवा, तर आपल्याला 12 महिने
या योजनेचं कोणत्याही लाडक्या बहिणीला टेन्शन घ्यायची गरज पडणार नाही. पण हे आपल्याला कळणार आहे आपल्या अर्थसंकल्पात. परंतु या निधीला जर कमी प्रमाणात जर का निधी मंजूर झाला तर मात्र लाभार्थ्यांची संख्या ही किती राहू शकते तर हे आपल्याला जे आहे तर हे आपल्याला अंदाज येऊ शकतो, हे आपल्याला कळू शकतं. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे यावेळेचा अर्थसंकल्प आपल्या या योजनेच्या संदर्भात. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे त्यांनी अंगणवाडी सेविकेशी संपर्क करा, कारण अंगणवाडी सेविकेकडे लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यातल्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेला संपर्क करायचा आहे आणि खास करून ज्या लाडक्या बहिणीने जिथून फॉर्म भरलेला आहे त्या लाडक्या बहिणींनी तिथल्या अंगणवाडी सेविकेला संपर्क करा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव आलं आहे की नाही का KYC. आणि जर आला असेल तर अर्ज करायचा आहे KYC दुरुस्तीचा. त्या संदर्भात काल परवाच मी व्हिडिओ पण तुम्हाला उपलब्ध करून दिला होता. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.